गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा टॉपिक आहे आपला सायन्स. सायन्सच्या 8वीचे जे मुलं आहेत ना, तर 8वीच्या मुलांना सायन्सच्या टॉपिकमध्ये, सायन्सच्या बुकमध्ये एक नोट दिलेली आहे बघा मित्रांनो. मी मागे दाखवली, समोर पण दाखवलेली एक नोट. त्या नोटमध्ये काय दिलेलं आहे, लंडन मधलं पोल्युशन. ओके, ते 5 दिवसांचं होतं, जवळपास 4 ते 5 दिवसांचं होतं. कधीपासून होतं तर 5 डिसेंबर पासून तर 9 डिसेंबर पर्यंत 4 दिवस लंडनमध्ये पूर्ण अंधार होता मित्रांनो. दुपारी पण अंधार, रात्री पण अंधार. ओके, पूर्णपणे अंधार होता 4 ते 5 दिवस. तर काय झालं होतं नेमकं, ते एअर पोल्युशन, ते तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे. सो नेमकं काय प्रॉब्लेम होता ना, कोयला. ओके, कोयला म्हणजे कोळसा, आपला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. कोळसा कोणता, दगडी कोळसा. तर लंडनमध्ये ना त्यावेळेस कोळशाचं वापरण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं होतं मित्रांनो. त्यामुळे प्रदूषण झालेलं होतं. कोळशाचं प्रमाण एवढं वाढलं होतं ना, तर घरामध्ये पण बऱ्यापैकी कोळसा वापरत होता. का? कारण लंडनमध्ये खूप जास्त मायनसमध्ये थंडी वाजते. नोव्हेंबरमध्ये, आजच्या डेटला पण आता हा नोव्हेंबर चालू आहे, तर नोव्हेंबरमध्ये डायरेक्ट मायनसमध्ये थंडी असते लंडनमध्ये. तर त्या काळामध्ये पण तेवढी थंडी होती की जी टेम्परेचर होतं ते डायरेक्ट मायनसमध्ये होतं. त्याच्यामुळे काय करत होतं, तुम्ही बऱ्यापैकी हॉटेल्स वगैरेला पाहिलं असेल किंवा बऱ्यापैकी घरांमध्ये पाहिलेलं असेल की बेडच्या समोर आहे ना असं शेकोटीसारखे केलेलं असतं, एक छोटंसं घर केलेलं असतं शेकोटीसाठी. त्या शेकोटीला ना बाहेर जाण्यासाठी, दूर जाण्यासाठी एक चिमणी दिलेली असते मित्रांनो. ते प्रत्येक घरामध्ये लंडनमध्ये. का? कारण घरामध्ये गरमी असावी, थंडी असावी, गरमी असावी, गरमी लागावी, घर गरम राहावं, त्यासाठी ते गेलं. थंडीपासून संरक्षणासाठी ते गेलेलं असतं. सो त्याच्यामध्ये काय जातं, त्याच्यामध्ये जाळायचे कोळसा. बाहेर रेल्वे होती, रेल्वेमध्ये पण जाळला जात होता कोळसा. बऱ्यापैकी वाहने होती, बसेस होत्या, बसेसमध्ये पण कोळसा जात होते. फॅक्टरीज होत्या, फॅक्टरीजमध्ये पण कोळसा जात होते. ओव्हरऑल सांगायचं झालं तर कोळशाचा वापर अति प्रमाणात झालेला होता 1992 मध्ये. ओके, 1992 म्हणजे 100-200 वर्षापासून तो कोळशाचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढलेला होता लंडन शहरामध्ये. तर काय झालेलं, तो कोळशाचा वापर एवढा वाढलेला की त्याच्यामधला जो धूर होता, तो जो बॅक्टेरिया होता, तो एक काय जो 5 डिसेंबर होता, तर 5 डिसेंबरला तो जो धूर होता रात्रीचा झालेला, तो वरती हवेमध्ये गेलाच नाही. हवेमध्ये गेला असता तर तो हवेने निघून जात होता मित्रांनो समुद्राकडे. ओके, पण त्या दिवशी रात्री थंडी एवढी पडली की थंडीमुळे पूर्ण खाली जमिनीवर पूर्ण थंड वातावरण होतं. तर तो जो धूर होता ना, तो वरती जाऊच शकला नाही. तो त्या थंडीच्या वातावरणामध्ये खालीच थांबलेला. ओके, आणि वारे पण नव्हते, थंडीच्या दिवसामध्ये वारे नसतात, जो की तो धूर पुढे निघून जाईल. त्यामुळे घरामधून बाहेर निघणारा, फॅक्टरीमधून बाहेर निघणारा, गाड्यांमधून बाहेर निघणारा रात्रीचा जो धूर होता, तो पूर्ण जमिनीवर पसरला. तो जमिनीवर जो पसरला, दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी लोक उठले त्यावेळेस सगळीकडे धूर होता. तर लोकांना ते कॉमन होतं, असं वाटलं की धुके असतील. सकाळी 6 वाजता पण ते धुके पडलेले, पूर्णपणे अंधार. 6:30 झाले, 7 झाले, सूर्याची किरणच पडायला तयार नाही. 7चे 8 झाले, तर लोकांना 8-9 नंतर थोडंसं विचित्र वाटलं की आज सूर्याची किरण का नाही पडली. तर 9 नंतर 10 वाजले, 11-12, दुपारची वेळ झाली मित्रांनो. दुपार झाली तरी पण तिथे एवढा अंधार होता की समोरचा पर्सन काय, आपला हात, आपले पाय सुद्धा आपल्याला दिसत नाही, एवढ्या प्रमाणात अंधार होता तिथे. लाईट लावल्याशिवाय तुम्हाला काहीच दिसत नव्हतं. एवढी 0 विजिबिलिटी होती तिथे डायरेक्टली. एवढ्या प्रमाणामध्ये तिथे स्ट्रॉंग अंधार झालेला होता. आणि तो अंधार चालला होता जवळपास 4 ते 5 दिवस. जर 5 डिसेंबरला अंधार आला, 6 डिसेंबर उगवला, 6 डिसेंबरला सुद्धा सेम प्रमाणामध्ये अंधार होता, 7 डिसेंबरला पण सेम अंधार होता. तेव्हा जो 4 ते 5 दिवसाचा अंधार होता, त्याच्यानंतर लोकांना समजलं की एअर पोल्युशन केलं नाही पाहिजे. त्यानंतर तिथे ऍक्ट निघाला होता मित्रांनो 1995 मध्ये, एअर क्लीन ऍक्ट. ओके, सो एअर क्लीन ऍक्ट हा त्या एअर पोल्युशनवर लंडन सिटीने काढलेला होता. तर 5 दिवसाचा तिथे जवळपास अंधार होता. 5 दिवस तिथे सूर्याची एक पण किरण पडलेली नव्हती. ओके, सो एअर पोल्युशन त्या ठिकाणी एवढ्या स्ट्रॉंग प्रमाणामध्ये झालं होतं. 9-10 डिसेंबरला काय झालेलं, थोडी हवा प्रमाणामध्ये चालायला लागली, थोडे हवेचे प्रमाण वाढले आणि ते एअर हवेनुसार पुढे ढकललं गेलं. त्यानंतर तिथे थोडीफार किरणे पडायला लागली आणि त्यानंतर सगळे सरकार, पूर्ण जगामधले सरकार अवेअर झाले आणि एअर पोल्युशनवर ऍक्ट करायला लागले. त्यामुळे एअर पोल्युशन विद्यार्थी मित्रांनो सांभाळा. ओके, हॅव अ गुड डे.